दिल्लीच्या रस्त्यांवर वेगाने वाहने धावत होती. चौकात 1 मिनिटही वाहने थांबली तर ट्रॅफिक जाम व्हायचे. अशातच एक 25-26 वर्षाची मुलगी दिल्लीतील वर्दळीच्या रस्त्यांवरून घाईघाई चालत होती. रोड क्रॉस करत असताना त्या मुलीला एका कारचा धक्का लागला. ते पाहून कार मालकाने गाडी थांबवली आणि त्या मुलीला उठण्यास मदत केली. बेटा, लागलं तर नाही ना? यावर ती मुलगी म्हणाली, आधी तुम्ही लोक पुढे न बघता गाडी चालवता आणि मग सहानुभूती दाखवण्याचे नाटक करता. जरी लागले तर काय करणार तुम्ही? माझ्या तोंडावर काही पैसे फेकून निघून जासाल. मला तुमचे पैसे नकोत. असे म्हणत त्या मुलीने तिचे पडलेले सामान उचलले आणि ती पुढे जाऊ लागली. तेवढ्यात कार मालकाने तिला हाक मारली आणि म्हणाले, बेटा, माझं ऐक. त्या मुलीने मागे वळून अतिशय उद्धट स्वरात उत्तर दिले, हो, बोला, तुम्हाला काय म्हणायचे आहे आता? काही नाही बेटा, हे माझे व्हिजिटिंग कार्ड तुझ्याजवळ ठेव. कधी काही गरज लागली तर तू मला बिनधास्त फोन करू शकतीस किंवा माझ्या ऑफिसवर मला भेटायला येऊ शकतीस. त्यानंतर कार मालकाने ड्रायव्हरला निघण्याचा इशारा केला आणि ते निघून गेले. घरी गेल्यावर तिने जी पर्स आणि इतर वस्तू ठेवल्या आणि ती पटकन बाथरूममध्ये गेली. वस्तू ठेवल्याचा आवाज ऐकून सुनंदाजींना कळलं की इशिका आली आहे. म्हणून त्या पटकन बाहेर आल्या आणि मनात विचार करू लागल्या की इशिकाला जाऊन 1 तासही झाला नव्हता. मग ती अशी अचानक कशी आली? काहीतरी झाले असावे. असे म्हणत त्या इशिका बाथरूममधून बाहेर येण्याची वाट पाहू लागल्या. इशिकाने फ्रेश झाल्यावर आईला हाक मारली, आई, मी कपडे घ्यायला विसरले, मला कपडे आणून दे. सुनंदाजींनी कपडे आणले आणि इशिकाकडे दिले. साधारण 5 मिनिटांनी इशिका बाथरूममधून बाहेर आली आणि सुनंदाजींना म्हणाली, आई, आता लवकर जेवण वाढ, मला खूप भूक लागली आहे. हे बोलून इशिका तिचे केस विंचारू लागली. थोड्या वेळाने सुनंदाजी जेवण घेऊन आल्या आणि इशिकाला म्हणाल्या, इशिका, आज तू खूप लवकर घरी आलीस. तू इंटरव्ह्यूला गेली होतीस ना? हो आई, मी हे सांगायला विसरले की मी जात असताना एका कारचा मला धक्का लागला. मी थोडक्यात वाचले. नाहीतर आज काय झालं असतं माहीत नाही. हे ऐकून सुनंदाजी काळजीत पडल्या आणि इशिकाच्या शरीराकडे लक्षपूर्वक पाहत म्हणाल्या, तुला कुठे लागले तर नाही ना? नाही आई, तू सुद्धा लगेच काळजी करू लागतेस. सुनंदाजी म्हणाल्या, कोण होता तो माणूस? तू ट्रॅफिक पोलिसांना सांगून त्याच्यावर कारवाई केली नाही का? हे ऐकून इशिका म्हणाली, नाही आई, ते खूप श्रीमंत व्यक्ती दिसत होते, पण दोष त्यांचा नव्हता, दोष त्यांच्या ड्रायव्हरचा होता. आणि मी ट्रॅफिक पोलिसांकडे तक्रार केली असती तर बिचाऱ्या ड्रायव्हरचे लायसन्स जप्त झाले असते आणि त्यांची नोकरीही गेली असती. यावर सुनंदाजी म्हणाल्या, बेटा, तू जे बोलतीस ते बरोबर आहे, पण इथून पुढे काळजी घे. तू माझी एकमेव आधार आहेस, हे तुला माहीत आहे. एवढं बोलून सुनंदाजी रडू लागल्या. ते बघून इशिकाने त्यांना गप्प केलं आणि म्हणाली, आई, मला काही होणार नाही. असं म्हणत तिने आपलं सामान उचलून ठेवायला सुरुवात केली. मग तिची नजर त्या व्हिजिटिंग कार्डवर पडली. इकडे मिस्टर संजय मेहता त्या मुलीचाच विचार करत होते. त्यावेळी त्यांच्या मनात एक कल्पना आली. त्यांनी आपली पत्नी रश्मी मेहताला सांगण्यासाठी आवाजही दिला. रश्मीजी म्हणाल्या, बोला संजय, तुम्ही आत्ता मला आवाज दिला होता, काही काम आहे का? संजयजींनी विषय बदलला आणि म्हणाले, मॅडम, आजकाल ही हेअरस्टाईल तुम्हाला खूप छान दिसत आहे. यावर रश्मीजी हसत म्हणाल्या, संजय, तुम्ही मला त्रास देण्यासाठी काही ना काही बहाणा शोधत राहता. ही माझी हेअरस्टाईल बरीच जुनी आहे. आजकाल तुमचे लक्ष फक्त तुमच्या ऑफिसमध्येच असते. असं नाही रश्मी, आपल्या विनयचं लक्ष कुठे आहे ते तुला माहीत आहे का? ऑफिसमधल्या लोकांशीही त्याचं वागणं दिवसेंदिवस कडक होत चाललं आहे. पुढे जाऊन मला भीती वाटते की त्याची ही वृत्ती अशीच राहिली तर एके दिवशी मेहता इंडस्ट्री बंद पडेल. असे काही होण्याआधीच आपण त्याचे लग्न करूया. संजय मेहतांचे म्हणणे ऐकून रश्मीजींनी लगेच उत्तर दिले, तुमच्या बघण्यात अशी कोणती मुलगी आहे का जिच्याशी विनय लग्न करून आनंदी राहू शकेल? यावर संजयजी म्हणाले, खूप मुली आहेत, पण विनयला आवडेल की नाही कोणास ठाऊक. आज संध्याकाळी जेवताना आपण या विषयावर त्याच्याशी बोलूया आणि त्याला विचारू, तुला कोणती मुलगी आवडते का? रश्मीजी म्हणाल्या, गप्प बसा,
विनय काही लहान नाही. वेळ आल्यावर तो नक्कीच आपल्याला सांगेल. संजयजींनी होकारार्थी होकार दिला. रात्रपाय पसरायला लागली होती. आज रश्मीजींनी त्यांचा मुलगा विनयच्या आवडीचे सर्व जेवण तयार केले होते. संजयजींनी आपले रात्रीचे जेवण केले तेव्हा 10 वाजले होते आणि ते झोपायला गेले. पण रश्मीजी अजूनही विनयची वाट पाहत तिथेच बसून होत्या. संजयजी आणि रश्मीजींना डायबिटीस होती. रात्रीचे 11 वाजले होते. तेवढ्यात राधाने येऊन त्यांना उठवले आणि म्हणाली, मॅडम जेवायला घ्या, खूप उशीर झाला आहे. आज तुम्ही तुमचे डायबिटीजचे औषधही घेतले नाही. विनय सर आले तर ते माझ्यावर ओरडतील, असे म्हणत राधा फ्रीजच्या दिशेने निघाली आणि रश्मीजींना इन्सुलिन दिले. मग विनयही आला. रश्मीजींना पाहून तो म्हणाला, आई तू आज इथे का बसली आहेस? चल झोप बरं, नाही तर तू आजारी पडशील. तेव्हा राधा जेवण घेऊन आली आणि म्हणाली, मॅडम तुम्ही जेवायला बसा, मी विनय सरांना जेवायला वाढते. विनय राधाला म्हणाला, नाही राधा, मी जेवण करून आलो आहे. पण माझी तुझ्याशी एक तक्रार आहे. आईला डायबिटीस आहे हे तुला चांगलं माहीत असताना तू आईला इतक्या उशिरा जेवायला का दिलं? यावर रश्मीजी म्हणाल्या, तू तिच्यावर का ओरडतोस? मीच तिला मनाई केली होती, कारण मला आज तुझ्याबरोबर जेवायचे होते. रश्मीजी एवढंच बोलल्या. तेव्हा राधाने त्यांना अडवलं आणि म्हणाले की मॅडमने आज तुमच्यासाठी खास कढई पनीर स्वतःच्या हाताने बनवले आहे, पण तुम्ही आज जेवून आलात, काही हरकत नाही. राधाने हे बोलताच विनय रश्मीजींकडे गेला आणि म्हणाला, आई तुझ्या हाताने मला 2 घास खाऊ घाल, मी तुझ्या हातचे जेवण खाऊन खूप दिवस झाले. रश्मीजींनी विनयला घास चारला. तेव्हा विनय म्हणाला, वा आई, आजही तुझ्या हातची चव तशीच आहे जी 15 वर्षांपूर्वी होती. विनयची स्तुती ऐकून रश्मीजींच्या तोंडून अचानक सत्य बाहेर पडले. तिकडे इशिकाने ते व्हिजिटिंग कार्ड पाहिल्याबरोबर तिने आनंदाने उडी मारली आणि म्हणाली, मिस्टर संजय मेहता, मेहता इंडस्ट्रीचे मालक, माझा अजूनही विश्वास बसत नाही. मग इशिका आईला हाक मारायला लागली, आई आई लवकर ये, मला तुला काहीतरी दाखवायचे आहे. इशिकाचा आवाज ऐकून सुनंदाजी आपल्या खोलीतून बाहेर आल्या आणि इशिकाला म्हणाल्या, बेटा तू एवढ्या मोठ्याने का ओरडत आहे? तुला अलादीनचा दिवा सापडला आहे का? आई तू ऐकलं तर तू पण याला दिवा समजेल. रस्त्यात ज्या कारचा मला धक्का लागला होता ती कोणाची कार होती तुला माहीत आहे का? कोणाची होती बेटा? आता ते तुलाच माहीत आहे. आई तू मेहता इंडस्ट्रीचे नाव ऐकले असेलच. ती कार संजय मेहता यांची होती आणि तुला माहीत आहे का, त्यांनी मला त्यांचं व्हिजिटिंग कार्डही दिलं होतं आणि ते मला म्हणाले की तुला कधी काही लागलं तर मला फोन कर. ही खूप चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ असा आहे की ते सुद्धा खूप चांगले व्यक्ती आहे. तू त्यांना नक्की भेट. असे म्हणून सुनंदाजी गप्प झाल्या आणि इशिका भविष्याच्या विचारात हरवून गेली. तिकडे सकाळचे 7 वाजले होते. सर्वजण आपापल्या दिनचर्येत मग्न होते. संजय मेहता सुद्धा मॉर्निंग वॉक करून परतले होते. पण रश्मीजी आणि विनय अजूनही झोपलेले होते. विनयला उशिरा झोपायची सवय होती, पण उशिरा झोपूनही तो आजपर्यंत कधीही ऑफिसला उशिरा पोहोचला नव्हता. ना कोणा कर्मचाऱ्याला उशीर झालेला त्याला आवडत होता. यामुळे ऑफिसचे सर्व कर्मचारी त्याला खूप घाबरत होते. सकाळचे 9 वाजले होते. संजय मेहता फ्रेश होऊन खाली आले, पण रश्मीजी अजून दिसत नव्हत्या. संजयजींना तिला उठवायचे नव्हते, पण त्यांनी पाहिले की सकाळचे 9 वाजले होते आणि रश्मीजींच्या इन्सुलिनची वेळ झाली होती. त्यामुळे ते वर जाण्यासाठी पायऱ्या चढू लागले. तेव्हा विनय म्हणाला, मी वर जातोय, मी आईला उठवतो, असे सांगून त्यांना थांबवले. वर गेल्यावर त्यांनी पाहिले की आई उठली होती आणि शांत बसली होती. तिच्या आजूबाजूला पसरवलेले काही जुने फोटो ती खूप जवळून पाहत होती. मग विनयला पाहताच तिने फोटो गोळा केले आणि विनयच्या हातात दिले आणि म्हणाली, विनय बेटा, एक नजर टाक आणि मला सांग कोणता फोटो बेस्ट आहे. आई तू सकाळी हे काय घेऊन बसलीस? तुला चांगलंच माहीत आहे की तुझ्या उशिरांची आणि माझी ऑफिसला जायची वेळ झाली आहे. रश्मीजी म्हणाल्या, तुझ्यासोबत नेहमी काय बोलण्याचा प्रयत्न केला तर
तू ऑफिसच्या बहाणा सांगत असतो. असा विचार केला आहे का कधी ऑफिसपेक्षा आयुष्यात अजून खूप काही आहे? किती दिवस असं नीरस आयुष्य जगणार? बायको मुलांसह तुझाही संसार असावा असं वाटत नाही का? रश्मीजी विनयशी बोलत होत्या, पण विनय आईचे काही न ऐकता ऑफिसला निघून गेला होता. आणि निघताना त्याने राधाला आईची काळजी घेण्यास सांगितले होते. विनय ऑफिसला गेल्यावर राधाने रश्मीजींसाठी नाश्ता आणि औषधे घेऊन आली. तेव्हा रश्मीजी अजूनही विनयशी बोलत असल्याचे तिला दिसले. तिला आश्चर्य वाटले आणि मग ती रश्मीजींना म्हणाली, मॅडम, तुम्ही कोणाशी बोलत आहात? विनय सर ऑफिसला गेले आहे. विनय ऑफिसला गेलाय? हो मॅडम, आज पुन्हा त्याने मला फसवले. ठीक आहे, त्याला ऑफिसमधून येऊ दे, मग त्याच्याकडे बघते. असे म्हणत रश्मीजी वॉशरूममध्ये गेल्या आणि सुमारे 5 मिनिटांनी फ्रेश होऊन बाहेर आल्या. इकडे आता इशिकासोबतच्या अपघाताच्या घटनेला 2 महिने उलटून गेले होते आणि अनेक ठिकाणी काम शोधून ती पूर्णपणे थकली होती. मग तिने विचार केला की एकदा संजय मेहता सरांच्या ऑफिसमध्ये जाऊन बघून येऊ की तिथे शिक्षणाच्या जोरावर काम दिले जाते की ओळखीच्या जोरावर. दुसऱ्या दिवशी इशिका मेहता इंडस्ट्रीच्या ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होती. तिने हलक्या निळ्या रंगाची कुर्ती आणि चुडीदार सलवार घातला आणि नंतर दोन्हीशी जुळणारा सिल्कचा दुपट्टा घेतला आणि केसांना क्लिप लावून थोडे वर काढून मोकळे सोडले. त्यानंतर तिने एकदा आरशात स्वतःकडे पाहिले आणि आईला विचारले, आई, आज मी कशी दिसते? मग आईने एकदा इशिकाकडे वरपासून खालपर्यंत पाहिले आणि म्हणाली, नाही इशिका, माझी तुला नजर लागेल. असो, माझी नजर खूप खराब आहे, म्हणूनच तुझे वडील आपल्याला या जगात एकटे सोडून गेले. त्यांना माझीच नजर लागली होती. हे बोलून सुनंदाजी रडू लागल्या. सुनंदाजींना रडताना पाहून इशिका म्हणाली, आई, तू एवढी शिकलेली असूनही एखाद्या मूर्खासारखी बोलतेस. तेव्हा कधी कधी मला तुझ्या बुद्धिमत्तेची कीव येते. कोण म्हणतं तुझी नजर खराब आहे? त्याला ते म्हणू दे, तू लक्ष देऊ नकोस. लोकांचे काय, जेव्हा त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम राम आणि सीतामय्याला सोडले नाही, तर आपण सामान्य माणसं आहोत. मग आपण कोणाकोणाच्या तोंडावर हात ठेवणार? म्हणून कोणी काहीही बोलू दे, आपण फक्त आनंदी राहायचे. तो आनंदी राहावे, यापेक्षा माझ्यासाठी जगात दुसरा मोठा आनंद कुठलाच नाही. एवढे बोलून इशिका जायला तयार झाली आणि आईला म्हणाली, ठीक आहे आई, मी इंटरव्ह्यूसाठी मेहता इंडस्ट्रीला जात आहे, मला आशीर्वाद दे. असे म्हणत इशिकाने आईच्या चरणी डोके टेकवले. तेव्हा सुनंदाजी म्हणाल्या, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत बेटा. तुला यश मिळो आणि जगातील सर्व सुख प्राप्त हो. बरं, जपून जा आणि यायला उशीर झाला तर टॅक्सी बुक कर. आणि हो, पैशाची अजिबात काळजी करू नको. असे म्हणत सुनंदाजी इशिकाला बाहेर सोडायला आल्या आणि इशिका निघून गेल्यावर त्या पुन्हा आत आल्या आणि एक दीर्घ श्वास घेऊन खाली बसल्या. कदाचित आज त्यांना बरे वाटत नसावे किंवा त्यांच्या मनात काहीतरी दुसरे असावे. जवळपास तासाभराच्या प्रवासानंतर इशिका दिल्लीच्या कॅनॉट प्लेसला पोहोचली. कॅनॉट प्लेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि दिल्लीचे हृदय म्हणूनही ओळखले जाणारे येथे दिवस असो वा रात्र नेहमीच गर्दी असते. हे प्रामुख्याने आपल्या व्यावसायिक संस्थांसाठी देखील प्रसिद्ध आहे. प्रत्येकाला येथे व्यवसाय करायचा आहे, परंतु प्रत्येकासाठी येथे व्यवसाय करणे सोपे नाही, कारण ही आशियातील जागतिक क्रमवारीत 7व्या क्रमांकाची सर्वात महागडी बाजारपेठ आहे. कॅनॉट प्लेसमध्ये पोहोचल्यानंतर इशिकाला मेहता इंडस्ट्रीज शोधण्यात फारसा त्रास झाला नाही. पण तिथं ऑफिस पाहून तिला क्षणभर नक्कीच आश्चर्य वाटलं की तिला इतक्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळेल की नाही हे माहीत नव्हतं. पण तिने मनाशी ठरवले आणि आत जायला निघाली. गेटवरच वॉचमनने तिला थांबवल्यावर ती क्षणभर घाबरली. तो वॉचमन म्हणाला, तुझे नाव काय? इथे तुला कोणाला भेटायचे आहे? इथे एंट्री बुकमध्ये नाव, पत्ता आणि येण्याचे कारण लिहा, मग आत जावा. इशिका एंट्री करून आत गेली, पण तिथले कर्मचारी आणि ऑफिस पाहून ती थक्क झाली. इशिका जेव्हा मेहता इंडस्ट्रीच्या ऑफिसमध्ये गेली तेव्हा तिला दिसले की ऑफिसचे कर्मचारी पूर्णपणे टापटीप आहेत आणि ते रॅम्पवर चालणाऱ्या
मॉडेलपेक्षा कमी दिसत नाही. ते सर्व पाहून इशिका आधीच घाबरली होती. मग कसे तरी तिने संकोचून एका कर्मचाऱ्याला विचारले, माफ करा, संजय मेहता सरांचे ऑफिस कोणते आहे? हो, नक्कीच सांगतो. पण मला सांगा, तुम्ही त्यांना भेटायला अपॉइंटमेंट घेतली आहे का? असे विचारल्यावर इशिका म्हणाली, अपॉइंटमेंट नाही, पण माझ्याकडे त्यांचे व्हिजिटिंग कार्ड आहे, जे त्यांनीच मला दिले होते. हे बघा. असे म्हणत तिने ते व्हिजिटिंग कार्ड कर्मचाऱ्याला दाखवले. ओके ओके, तुम्ही जाऊ शकता. इथून गेल्यावर आधी डावीकडे वळा, मग उजवीकडे. त्यानंतर सरांची केबिन आहे. धन्यवाद म्हणत इशिका कर्मचाऱ्याच्या सूचनेनुसार पुढे गेली. पण पुढे गेल्यावर तिचा गोंधळ उडाला आणि कुठे जायचे ते तिला समजत नव्हते. तेव्हा इशिकाने समोरून येणाऱ्या तरुणाला विचारले, मेहता सरांची केबिन कुठे आहे? तर तो म्हणाला, जरा पुढे चालत जा आणि उजवीकडे वळा, ते तिथेच आहे. केबिनजवळ आल्यावर तिने सुटकेचा सुस्कारा टाकला आणि आत जाऊन निवंत मुद्रेत खुर्चीवर बसली. खाली बसता तिला क्षणभर डोळा लागला, कारण आज सकाळी ती खूप लवकर उठली होती आणि इतक्यात विनय मेहता आले. तेव्हा त्यांनी पाहिले की एक मुलगी खुर्चीवर बसून आरामात झोपली आहे. म्हणून ती तिच्याजवळ गेले आणि म्हणाले, मॅडम, तुम्ही कोणीही असाल, तुम्ही तुमच्या घरी जाऊन झोपा. हे आमचे ऑफिस आहे. हे काही तुमचे आराम करण्याचे ठिकाण नाही. समोरच्या तरुणाला असं बोलताना पाहून इशिकाचा संयम सुटला आणि ती म्हणाली, हे बघा मिस्टर, तुम्ही कोण आहात हे मला माहीत नाही, पण तुम्हाला कोणाचेही नकळत असं बोलण्याचा अधिकार नाही. आणि राहिला प्रश्न आराम करण्याचा, मला काही शौक नाही इथे आराम करायचा. मी बराच वेळ झाले मेहता सरांचे ऑफिस शोधत आहे. थकल्यामुळे मी या ऑफिसमध्ये पाणी पिण्यासाठी आले आणि जरा वेळ बसले. तेव्हा माझे डोळे कसे लागले ते मला कळलेच नाही. मला सांगा, तुम्ही माझ्या जागी असता तर काय केले असते? इशिकाचे बोलणे ऐकून विनय मेहताला राग आला आणि तो म्हणाला, मी तुझ्या जागी असतो तर विश्रांती घेण्याऐवजी आधी आपण ज्या कामासाठी आलो आहे ते काम पूर्ण करून मग विश्रांती घेतली असती. असे म्हणत विनय मेहता तिथून निघून गेला. विनय मेहता निघून गेल्यावर इशिका बडबड करू लागली की त्याने सगळा मूडच बिघडून टाकला. मग ती संजय मेहता सरांच्या केबिनकडे त्यांना भेटायला गेली. तेवढेच सिक्युरिटी गार्डने तिला थांबवले आणि म्हणाला, अहो मॅडम, तुम्ही न विचारता कुठे घुसता? तुमचे नाव काय आहे? तुम्ही कोण आहात? माझे नाव इशिका खन्ना आहे आणि मला मेहता इंडस्ट्रीजच्या चेअरमनला भेटायचे आहे. माफ करा मॅडम, ते आत्ताच गेले आहेत, म्हणून तुम्ही उद्या त्यांना भेटायला या. मी खूप लांबून आले आहे. आज मी त्यांना भेटू शकेन असा काही पर्याय आहे का? मॅडम, एक पर्याय आहे, पण यासाठी तुम्हाला सुमारे 4-5 तास थांबावे लागेल. परंतु ते तुम्हाला भेटेल की नाही हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. म्हणून तुमची इच्छा असल्यास तुम्ही वेटिंग रूममध्ये बसून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत थांबू शकता. हो, मी थांबेल. असे म्हणत इशिका तिथेच वेटिंग रूममध्ये बसून वाट पाहू लागली. आणि ती वेटिंग रूममध्ये पुन्हा पुन्हा भिंतीवरच्या घड्याळाकडे तर कधी तिच्या मनगटावरच्या घड्याळाकडे बघायची. आता संध्याकाळचे 5 वाजले होते. इशिका तिथे बसलेल्या कर्मचाऱ्यांची विचारपूस करून थकली होती आणि सोबतच तिच्या संयमाचा बांधाही तुटत होता. मग घड्याळाच्या काट्याने 6 वाजण्याचा धडक इशारा देता तिच्या संयमाचा बांध पूर्णपणे फुटला आणि ती सरळ केबिनमध्ये घुसली. सुरक्षा रक्षकाने तिला रोखण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. केबिनच्या आत गेल्यावर तोच तरुण खुर्चीवर बसलेला दिसला, ज्याने तिला खुर्चीवर झोपल्याबद्दल ओरडले होते. त्या तरुणाला पाहून इशिका विचार करू लागली, हे तेच संजय मेहता सर आहेत का, ज्यांना ती भेटली होती? पण हे ते नाहीत. ती चुकीच्या ठिकाणी आली आहे का? तिला काळजी वाटू लागली होती. तो तरुण म्हणाला, कोण आहेस तू आणि माझ्या परवानगीशिवाय आत कशी आलीस? इशिका आता तात्पुरती घाबरली होती. हे व्हिजिटिंग कार्ड मला सरांनी दिले होते आणि मला भेटायला सांगितले होते आणि मी त्यावेळी नोकरीच्या शोधात होते. म्हणून मला वाटले की त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना भेटू. कदाचित मला काही काम मिळेल. त्या मुलीचे म्हणणे ऐकून विनय मेहता जोरात हसला आणि इशिकाला म्हणाला, तुमचे शिक्षण काय आहे? मेहता इंडस्ट्री कोणाला पण नोकरी देते असे तुम्हाला वाटत असेल तर मग हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. एक काम करा,
तुमचा बायोडाटा कंपनीच्या मेल ID वर सेंड करून ठेवा. जर गरज असेल तर तुम्हाला कॉल केला जाईल. हो म्हणत इशिकाने तिचा बायोडाटा पाठवला आणि ती उठून बाहेर जाऊ लागली. तेव्हा विनय मेहता म्हणाला, थांबा, रात्र झाली आहे. मी तुम्हाला अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडतो. तिथून पुढे जाण्यासाठी तुम्ही कॅब बुक करू शकता. सध्या शहराची स्थिती चांगली नाही, त्यामुळे मेहता इंडस्ट्रीचे नाव कलंकित होऊ नये असे मला वाटते. होय, बरोबर आहे. एवढे बोलून इशिका थोड्या वेळ तिथेच उभी राहिली आणि विनय मेहताने तिला बसण्याचा इशारा केला. त्यानंतर ती घाबरत खाली बसली. काही वेळाने विनय मेहता उठला आणि निघू लागला, पण त्याने इशिकाला त्याच्यासोबत नेले नाही. इशिका थोड्या वेळ थांबली, पण खूप वेळ झाल्याचे पाहून ती उठली आणि निघू लागली. तेवढ्यात फोन वाजला. कर्मचारी धावत आला आणि फोन उचलला. तिकडून आवाज आला की जी मुलगी माझ्या केबिनमध्ये बसली आहे तिच्याकडे फोन द्या. हो सर म्हणत कर्मचाऱ्याने फोन इशिकाच्या हातात दिला आणि तिकडून आवाज आला, हॅलो मिस मॅडम, मला खूप वाईट वाटते की मी तुम्हाला न कळवता निघून आलो. मी कामामुळे विसरलो होतो. यासाठी मी तुमची माफी मागतो. पण आता मी इतकं दूर गेलो आहे की मी परत येऊ शकत नाही. म्हणून आता तुम्ही एक काम करा, लवकर खाली जा आणि तिथेच थांबा. मी कॅब बुक केली आहे. पण सर, माझ्या ऐका, माझ्याकडे इतके पैसे नाहीत, इशिका सांगत होती. पण तिकडून कॉल कट झाला. काही वेळाने एक कर्मचारी आला आणि म्हणाला, मॅडम, कॅब आली आहे. इशिका हो म्हणाली आणि कॅबमध्ये बसली. ती रस्त्याने पैशांचा विचार करत होती की आता कॅबवाल्याला किती पैसे द्यावे लागेल ते माहीत नाही आणि माझ्याकडे तितके पैसेसुद्धा नाहीत. हा विचार करत असताना त्याच दरम्यान कॅब ड्रायव्हरला 2-3 वेळा फोन आला होता की कोणीतरी त्याला त्याचे लोकेशन विचारले होते आणि त्याने त्याला 2-3 वेळा सांगितले होते की तो आता या ठिकाणी पोहोचला आहे. अंदाजे तासाभराने कॅब इशिकाच्या घरासमोर पोहोचली होती आणि तिने ड्रायव्हरला 1-2 वेळा भाडे विचारले होते. पण ड्रायव्हर फोनवर कोणाशी तरी बोलत आहे हे पाहून इशिकाला खूप राग आला आणि मग ती ड्रायव्हरला म्हणाली, अहो दादा, तुम्ही मला सांगणार आहात का भाडे किती झाले किती नाही, का मी घरी जाऊ? आधी कॅब ड्रायव्हरने इशिकाचे बोलणे ऐकले नाही. नंतर इशिकाने गाडीच्या खिडकीवर 1-2 वेळेस थाप मारली. तेव्हा ड्रायव्हरने कानातून हेडफोन काढून विचारले, काय झाले मॅडम, तुम्ही अजून गेले नाही का? मी केव्हापासून विचारते की गाडीचे भाडे किती झाले आहे, पण तुमचे लक्षच नव्हते. तुम्ही फोनवर बोलण्यात व्यस्त होता आणि तुम्हाला पैसे दिल्याशिवाय मी कशी जाऊ शकेन? तुम्ही जा मॅडम, पेमेंट झाले आहे. सरांनी तुम्हाला सांगितले नाही का? मला वाटले तुम्हाला माहीत असेल. बरं दादा, ठीक आहे, थँक्स, असं म्हणत इशिका घराजवळ गेली. इशिकाला पाहताच तिची आई पटकन गेट उघडायला खाली आली आणि गेट उघडताच इशिकाला म्हणाली, तू ठीक तर आहे ना? हो आई, मी एकदम बरी आहे. पण तू एवढी का घाबरतेस? काही नाही बेटा, सरिता काकू आल्या होत्या आणि त्या मला तुझ्याबद्दल विचारत होत्या. इशिका कुठे गेली आहे? रात्र होण्याआधीच मुलींनी घरी आलेले चांगले. एकतर कधी काय होईल ते सांगता येत नाही असे म्हणत होत्या आणि तुला यायला खूप उशीर झाला म्हणून मला तुझी खूप काळजी वाटू लागली होती. तुला माहीत आहे की तुझे वडील गेल्यानंतर सुनंदाजी पुन्हा रडू लागल्या. आई, तुला किती वेळा सांगितले आहे की असे कोणाचीही काही ऐकत जाऊ नको. तू फक्त तुझी काळजी घेत जा. पण माझं तू कुठे ऐकती? सरिता काकूंना जखमेवर मीठ शिंपडायची सवय आहे. स्वतःच्या घरात काय चालले ते बघायचं सोडून त्यांना दुसऱ्यांच्या घरात काय चालले ते पाहण्यात त्यांना खूप इंटरेस्ट आहे. आणि त्यांचे मिस्टर या वयातही ते आपल्या मुलीच्या वयाच्या मुलींकडे गॅलरीत बसून एकटक पाहत असतात. बरं, ते सोडून दे आई, त्यांना अशीच सवय आहे. पण तू सुशिक्षित आणि हुशार आहे. तू अशा लोकांचं मनावर घेत जाऊ नकोस. इशिकाचे म्हणणे ऐकून सुनंदाजी म्हणाल्या, आता मी तुला कसे समजावू बेटा? भावनांवर कोणाचेही नियंत्रण नसते. इथे फक्त भावना हृदयावर अधिराज्य गाजवतात. तेव्हा सर्व शिक्षण व्यर्थ ठरते. कधी काय होईल ते सांगता येत नाही. मी आता लहान नाही आई, मी मोठी झाली आहे. असे म्हणत इशिकाने सुनंदाजींना मिठी मारली. इशिका, लवकर जा आणि फ्रेश होऊन ये, तोपर्यंत मी तुझ्यासाठी जेवण बनवते. असे म्हणत त्या किचनच्या दिशेने गेल्या आणि इशिका बाथरूममध्ये गेली. थोड्याच वेळात सुनंदाजी 2 ताटात जेवण घेऊन आल्या आणि इशिकाला म्हणाल्या, आता लवकर ये इशिका बेटा, नाहीतर जेवण थंड होईल. हो आई, आले,
असे म्हणत इशिका आपले ओले केस टॉवेलने पुसत बाहेर आली. जेवताना सुनंदाजींनी विचारले, बेटा तुझा आजचा दिवस कसा गेला? हो आई, खूप छान. सुनंदाजी दुसरा काही प्रश्न विचारायच्या आधीच इशिका हळूच उठली आणि म्हणाली, आई मला खूप झोप येत आहे. गुड नाईट. गुड नाईट बेटा. इशिका तिच्या खोलीत गेली. इशिका निघून गेल्यावर सुनंदाजी स्वयंपाकघरात आल्या आणि त्यानंतर त्यांनी बेसिनमध्ये पडलेली काही भांडी धुतली आणि जेव्हा त्या भांडी धुवून परत आल्या तेव्हा त्यांनी पाहिली की इशिका झोपलेली होती. रात्रीचे जेवण झाल्यावर इशिका काही वेळ विनय मेहताच्या वागण्याचा विचार करत राहिली. हा विनय मेहता कसा आहे हे तिला समजत नव्हते. ऑफिसमध्ये जिद्दी आणि ऑफिसच्या बाहेर काही वेगळाच त्याचा स्वभाव होता. मग ती विचार करू लागली की मला अजून एक गोष्ट समजत नाहीये, त्यांनी मला इतका वेळ का बसून ठेवले? त्याशिवाय त्याने कॅबचे भाडेही दिले. त्याला हवे असल्यास तो मला आधीही पाठवू शकला असता. हा सगळा विचार करत असतानाच इशिकाला गाढ झोप लागली. तिकडे विनय मेहता त्याच्या घरी गेल्यावर फक्त त्या मुलीचाच विचार करत होता आणि मनातल्या मनात तो तिच्या मूर्खपणावर हसत म्हणाला, ती मुलगी खूप मूर्ख होती. इतर मुलींपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. मी तिला तसेच बसून ठेवले आणि ती तशीच बसून राहिली. तिच्या जागी जर दुसरी एखादी मुलगी असती तर केव्हाच उठून गेली असती. असं म्हणत तो पुन्हा हसला. तेव्हा त्याची आई रश्मीजी आल्या आणि त्या म्हणाल्या, वा काय बात आहे बेटा, असं वाटतंय की आज तुला खूप मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे, त्यामुळे तू खूप आनंदी दिसत आहे. नाही आई, असं नाहीये, तू चुकीचे ओळखले आहेस. ठीक आहे, मी तुला अंदाज लावण्यासाठी आणखी एक संधी देतो. असं म्हणत विनय मेहता पुन्हा हसायला लागला. तेवढ्यात संजय मेहताही आले आणि आपल्या मुलाला असं हसताना पाहून म्हणाले, तुम्ही दोघे इतके का हसत आहात? काही नाही बाबा, मी फक्त असंच हसत होतो. तेवढ्यात आई आली आणि मी का हसतो याचा अंदाज लावू लागली. मी पण म्हणालो, अंदाज लाव. हो बरोबर आहे बेटा, तरीही तू कशावर हसत आहे ते मला आणि माझ्या बायकोला कळेल का? म्हणजे आम्हाला समाधान वाटेल. बाबा, माझ्या ऑफिसमध्ये आज एक मुलगी आली होती जिने मला तुमचे व्हिजिटिंग कार्ड दिले आणि म्हणाली की तुम्ही तिला भेटायला बोलावले होते. तेव्हा अचानक रश्मी यांच्या तोंडून निघाले, काय? संजय मेहता विचार करत होते की बऱ्याच दिवसापासून त्यांनी आपले व्हिजिटिंग कार्ड न कोणाला दिले न कोणाला त्यांनी भेटायला बोलावलं. ठीक आहे, मला सांग ती कशी दिसत होती? बाबा, ती एक सामान्य मुलगी होती, अगदी सरळ साधी. तिचे राहणीमान कसे होते ते सांगू शकतो का? बाबा, तिने सलवार कुर्ता दुपट्टा हे सामान्य मुलींसारखे घातले होते. हो, मग ही तीच मुलगी असू शकते जी त्या दिवशी आपल्या ड्रायव्हरकडून माझ्या कारचा तिला धक्का लागला होता. बेटा, तिच्या जागी दुसरी एखादी मुलगी असती तर माझ्याकडून पैसे घेतले असते किंवा माझ्यावर केस देखील करू शकली असती, पण तिने असे काही केले नाही. ठीक आहे, मला सांग, तू तिला काही चुकीचे बोलला नाहीस ना? बिचारी मुलगी मोठ्या अपेक्षेने आली असेल. नाही पप्पा, मी तसं काही बोललो नाही. मी पण तिची परीक्षा घेत होतो. ती काय करू शकते, पण ती खूप मूर्ख निघाली. हे बोलून विनय मेहता पुन्हा हसला. ते पाहून संजयजी म्हणाले, नाही बेटा, ती मुलगी मूर्ख असू शकते यावर माझा विश्वास नाही. परिस्थिती कधी कधी माणसाला मूर्ख बनायला भाग पाडते. इकडे सकाळचे 6 वाजले होते आणि इशिका अजून उठली नव्हती. इशिकाने तिच्या आईला तिला सकाळी उठवायला सांगितले होते, म्हणून सुनंदाजी इशिकाला उठू लागल्या. उठ बेटा, 6 वाजले आहेत, तुला ऑफिसला जायचे आहे ना? पण आई, त्यांनी मला असे काहीच सांगितले नाही. असे बोलून इशिका पुन्हा झोपी गेली. मग सुनंदाजींनी तिला पुन्हा उठवले आणि म्हणाल्या, बेटा मग तुला कॉलेजला जायचे असेल ना? आई, अजून मला थोडी झोपू दे, मी 7 वाजता उठते. असे म्हणत इशिका पुन्हा झोपली. सुनंदाजीही आपल्या घरच्या कामात व्यस्त झाल्या. काही वेळाने इशिका उठली आणि आंघोळ करून पटकन तयार झाली आणि नाश्ता न करताच ती आई उशीर होत आहे असे म्हणत कॉलेजला निघून गेली. तिकडे दुसऱ्या दिवशी विनय मेहता ऑफिसला आला तेव्हा तो कॅमेऱ्यात कैद झालेल्या मुलीच्या हालचाली बघत होता. कदाचित त्याने तिला नीट पाहिलंही नसावं, पण आज जेव्हा त्याने तिला स्क्रीनवर अनेकदा पाहिलं तेव्हा त्याच्या तोंडून एकच गोष्ट निघाली की ती दिसायला चांगली आहे, पण फक्त थोडासा मेकओव्हर करण्याची गरज आहे. मग त्याच्या वडिलांनी सांगितलेले शब्द त्याच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होते की
परिस्थिती कधी कधी माणसाला मूर्ख बनायला भाग पाडते. त्यामुळे उद्या कदाचित ही मुलगीही परिस्थिती चांगली असेल तर काहीतरी चांगलं करेल. आता मी तिची परिस्थिती बदलेन, असं म्हणत विनय मेहताने तिचा बायोडाटा चेक करू लागला आणि त्यावर दिलेल्या नंबरवर त्याने आपल्या सेक्रेटरीला फोन करून तिला दुसऱ्या दिवशी भेटायला सांगितलं. सेक्रेटरींनी फोन केल्यावर सुनंदाजींनी फोन उचलला आणि तिकडून आवाज आला, हॅलो, माझी इशिका मॅडमसोबत बोलणी होईल का? हो, पण तुम्ही कोण आहात? मी मेहता इंडस्ट्रीमधून विनय मेहता सरांचा पर्सनल सेक्रेटरी आहे. बघा, ती सध्या घरी नाही आहे, ती कॉलेजला गेली आहे. तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते तुम्ही मला सांगू शकता. मी तिची आई बोलत आहे, सुनंदाजी म्हणाल्या. तेव्हा सेक्रेटरी म्हणाले, प्लीज त्यांना सांगा की तुम्हाला उद्या ऑफिसला यावे लागेल. विनय सरांनी मुलाखतीसाठी बोलावले आहे. ठीक आहे, असे म्हणत सुनंदाजींनी फोन ठेवला. जेव्हा दुपारी इशिका घरी आली तेव्हा सुनंदाजी म्हणाल्या, आज तुझ्यासाठी 2 खुशखबर आहेत. ऐकलीस तर आनंदाने वेडी होशील. पहिली म्हणजे आज तुझ्या आवडीची डिश केली आहे आणि दुसरी तू स्वतः अंदाज लाव. इशिकाने घरात पसरलेल्या सुगंधावरून सांगितले की आज माझ्या आवडीचे तू पुरी भाजी बनवली आहे. इशिका प्लेटमध्ये पुरी भाजी घेऊन आली आणि म्हणाली, आता मला कोड्यात पाडू नकोस. आता आई, मला तूच सांग. ठीक आहे, मी तुला सांगते. पहिले तुझे डोळे बंद कर. ओके आई, असे म्हणत इशिकाने डोळे मिटले आणि सुनंदाजी म्हणाल्या, दुसरी आनंदाची बातमी म्हणजे उद्या तुला मेहता इंडस्ट्रीमध्ये मुलाखतीसाठी बोलवले आहे. खरंच आई? असे म्हणत इशिकाने आईला मिठी मारली. ठीक आहे, आता जा आणि थोडा वेळ आराम कर आणि नंतर उद्याची तयारी कर. बरं आई, असं म्हणत इशिका खोलीत गेली. पण तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की तिला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं होतं. इशिका नेहमीपेक्षा लवकर उठून मेट्रो पकडणार होती, पण तिला समजले नव्हते की आज कुठला ड्रेस घालावा. मग तिला आठवलं की तिच्या मामाने मागच्या वर्षी दिवाळीला दिलेला ड्रेस ती घालू शकते. तिने एकदाही तो ड्रेस घातला नव्हता आणि मेहता इंडस्ट्रीमध्ये तिथल्या सगळ्या मुलींनी अशाच प्रकारचे ड्रेस घातले होते. हा विचार करून इशिकाने तोच ड्रेस घातला आणि स्वतःला आरशात बघितलं. आज तिला स्वतः सुंदर दिसत असल्याचे जाणवले. तो ड्रेस तिच्यावर खूप छान दिसत होता. ती ब्लॅक डेनिम पॅन्ट आणि लाईट ब्ल्यू टॉपमध्ये खूप सुंदर दिसत होती. मग सुनंदाजी पण तिच्यासाठी नाश्ता घेऊन आल्या आणि इशिकाकडे बघून म्हणाल्या, आज तू या ड्रेसमध्ये खूप क्यूट दिसत आहे, अगदी ऑफिस गर्लसारखी. मला माहीत आहे, तुझे पप्पा म्हणायचे की एक दिवस आपली मुलगी मॅडम बनून ऑफिसला जाईन. आईने इशिकाला दही दिले आणि म्हणाली, सर्व काही ठीक होईल आणि आता लवकर निघ. हो आई म्हणत इशिका घरातून बाहेर पडली आणि सुनंदाजी इशिकाच्या नजरेतून दिसेनासे होईपर्यंत तिच्याकडे पाहत राहिल्या. इशिका ठीक 10 वाजता मेहता इंडस्ट्रीमध्ये पोहोचली होती. त्या दिवसाच्या तुलनेत आज ऑफिसमध्ये बरीच धांदल होती. इशिकाला आज कोणाला काही विचारावे लागले नाही. ती थेट विनय मेहताच्या केबिनच्या समोर वेटिंग रूममध्ये बसली होती. काही वेळाने एक कर्मचारी आला आणि इशिका मॅडमला म्हणाला, सरांनी तुम्हाला आत बोलवले आहे. हो, ठीक आहे, असं म्हणत इशिका विनय मेहताच्या केबिनजवळ पोहोचली आणि दरवाजा ठोठावला. आय कम इन सर, प्लीज कम इन. तितक्यात इशिका आत जाऊन उभी राहिली. विनय मेहता म्हणाला, प्लीज सीट. थँक्स सर, असे म्हणत इशिका चेअरवर बसली. त्यावेळी तिथे बरेच लोक होते. संजय मेहतासुद्धा तिथे उपस्थित होते, ज्यांना पाहून इशिका त्यांच्या पायांना स्पर्श करण्यासाठी पुढे सरकली. पण त्यांनी तिला बसण्याचा इशारा केल्यावर इशिका खाली बसली आणि तिच्या आतल्या भीतीवर मात करण्याचा प्रयत्न केला. मग विनय मेहता म्हणाला, मिस इशिका, तू आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार आहेस का? इशिका म्हणाली, येस सर. त्यानंतर सर्वांनी तिला आलटून पालटून अनेक प्रश्न विचारले. काही प्रश्न सोडून इशिकाने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. संक्षिप्त आणि संतुलित उत्तरे दिली, जेणेकरून उत्तरे ऐकून प्रत्येकाला समाधान वाटेल. त्यानंतर संजय मेहतांनी इशिकाला सांगितले की तू आता घरी जाऊ शकतेस. मग इशिका सर्वांचे आभार मानत बाहेर आली आणि बाहेर आल्यावर तिने पहिले पाणी पिले. काही वेळातच इशिकाने पाण्याची पूर्ण बाटली पिऊन टाकली आणि मग तिथेच बसली. एक कर्मचारी आला आणि म्हणाला, मॅडम, मी तुम्हाला स्टेशनवर सोडतो. नाही, मी स्वतः जाईन.
असे म्हणत इशिकाने तिची बॅग उचलली आणि ती निघू लागली. तेवढ्यात संजय मेहताही बाहेर आले आणि म्हणाले, जा बेटा, आम्ही तुझ्यावर काही उपकार करत नाही. तू खूप छान मुलगी आहेस हे आम्हा सर्वांना माहीत आहे, पण मेहता इंडस्ट्री सर्व मुलींना ही सुविधा देते. ठीक आहे सर, मी तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणार नाही. असं म्हणत इशिकाने संजय मेहतांच्या पायाला स्पर्श केला. तेव्हा ते म्हणाले, सदा सुखी राहा बेटा. मला खात्री आहे की लवकरच तू माझ्या या इंडस्ट्रीत सामील होशील आणि प्रामाणिकपणे काम करून या इंडस्ट्रीला मोठ्या उंचीवर घेऊन जाण्यास प्रयत्न करशील. धन्यवाद सर म्हणत इशिका खाली आली आणि कॅबमध्ये बसली. तोच कॅब ड्रायव्हर होता जो परवा रात्री तिला सोडायला आला होता. तेव्हा इशिकाने त्याला विचारलं, दादा, परवा रात्री तुम्हीच मला सोडलं होतंस ना? कॅब ड्रायव्हर म्हणाला, मॅडम, मला आठवत नाही. मी रात्रंदिवस इतक्या लोकांना सोडतो, मग मी कोणाकोणाचा चेहरा लक्षात ठेवू? बरं दादा, विचारण्यात माझी चूक झाली. असं म्हणत इशिका गाडीतून खाली उतरली. तिकडे विनय मेहता घरी आल्यावर तो इशिकाबद्दल विचार करत होता. इच्छा नसतानाही मला इशिकाची इतकी काळजी का वाटू लागली? मला इशिका आवडायला लागली आहे का? जर होय, तर मी का स्वीकारू शकत नाही की माझ्या आयुष्यात एक मुलगी पुन्हा येऊ शकते, जी माझे आयुष्य पूर्णपणे बदलेल? पण पुढच्या क्षणी तो ओरडू लागला की नाही, माझ्या आयुष्यात पुन्हा कोणतीही मुलगी येऊ शकत नाही. मी प्रेमात पडू शकत नाही. मी हा भयंकर प्रेमाचा रोग पुन्हा माझ्या गळ्यात घालू शकत नाही. काही झाले तरी चालेल. मग त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आईचा चेहरा आला, जी खूप दिवसांपासून आपल्या सुनेचे स्वप्न पाहत होती. मात्र त्याचे वडील काहीच बोलत नसायचे. पण जेव्हा ते शेजारच्या त्यांच्या मित्राच्या घरात त्यांच्या नातवांना खेळताना पाहायचे, तेव्हा त्यांनाही असे वाटायचे की आपल्याही मुलाचे लवकर लग्न व्हावे. पण विनय मेहताने आयुष्यात कधीही लग्न करणार नाही अशी शपथ घेतली होती. पण आज विनय मेहता विचार करायला भाग पाडला की जर एखाद्या मुलीने आपली फसवणूक केली तर जगात प्रत्येक मुलगी वाईट असेल असे नाही. हा सगळा विचार करत असताना विनय त्याच्या भूतकाळात गेला आणि निशाबद्दल विचार करू लागला. निशा माझ्या आयुष्यात वाऱ्याच्या झुळूकसारखी आली होती. तिला पाहताच मला वाटले की हो, हे माझे आयुष्य आहे ज्याला मी शोधत होतो. मी निशाला माझ्या एका मित्राच्या घरी पार्टीत भेटलो होतो, जिथे मी तिला पाहताच पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडलो. पण एके दिवशी निशाचं माझ्या मित्रासोबतच अफेअर असल्याचं पाहून माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही आणि नशेत ती म्हणत होती, अजित, तुला माहीत आहे का, तुझा तो मित्र विनय एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीचा मालक आहे, पण तो बाकीच्या बाबतीत अगदीच अनाडी आहे. त्याच्यात तुझ्यासारखी गोष्ट कुठे आहे? असे म्हणत निशाने आपले ओठ अजितच्या ओठावर ठेवले आणि म्हणाली, डार्लिंग, चल आज जाऊया. मला तुझ्याशी काहीतरी खाजगी बोलायचे आहे. ओके जानू, असे म्हणत अजित देखील निशेच्या कमरेवर हात ठेवून आत गेला. ते पाहून मला त्या दोघांना मारावेसे वाटले. त्यावेळीच मला काही सुधरत नव्हते. मी जास्त ड्रिंक केल्यामुळे मला माझ्या ड्रायव्हरने तिथून घरी आणले. ते दोघे मला खूप दिवसांपासून फसवत होते. त्या दोघांचा माझ्या संपत्तीवर डोळा होता. बरं, त्या घटनेने मला खूप वाईट वाटलं, पण मी स्वतःला कमकुवत होऊ दिलं नाही. मी तिच्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास ठेवला होता आणि त्या बदल्यात मला फक्त प्रेम हवे होते. पण तिने माझा विश्वासघात केला. तसेच मीही तिला माझ्या आयुष्यातून हाकलून दिले. त्या दिवसापासून मी ठरवले होते की आजपासून माझ्या आयुष्यात दुसरी कोणतीही मुलगी येऊ देणार नाही, जी माझ्या भावनांना आर्थिक किंवा मानसिक त्रास देईल. पण आज कळत नाही का, माझ्या भावना पुन्हा प्रबळ झाल्या आहेत. इकडे इशिका विनय मेहताबद्दल विचार करत होती. विनय मेहता हा कसला माणूस आहे? विनय मेहता आणि संजय मेहता त्यांच्यात खूप फरक आहे. दोघेही एकमेकांपासून इतके वेगळे आहेत जसे की नदीचे दोन किनारे कधीही भेटू शकत नाही. इशिका असाच विचार करत होती. तेवढ्यात अचानक सुनंदाजी 2 कप चहा घेऊन आल्या आणि इशिकाला म्हणाल्या, बेटा, चहा पी आणि सांग, तुझा आजचा दिवस कसा गेला? खूप चांगला गेला आई, सुनंदाजी म्हणाल्या. पण बेटा, आल्यापासून तू मला थोडी काळजीत दिसत आहे. काही असले तरी मला स्पष्ट सांग. मी फक्त तुझी आईच नाही तर
तुझी मैत्रीणही आहे, त्यामुळे तू मला तुझी कोणतीही गोष्ट न डगमगता सांगू शकतेस. कदाचित मी तुझ्या समस्येवर योग्य तोडगा काढू शकेन. नाही आई, तसं नाही. आईच्या गळ्यात तिचे दोन्ही हात घालून प्रेमाने डोलवत इशिका म्हणाली, आई, हा विनय मेहता जरा वेगळ्याच स्वभावाचा वाटतो. मला त्याचे वागणे समजत नाही. कधी कधी तो मला पूर्णपणे वेडा वाटतो. मला तिथे नोकरी मिळाली तरी मला ते जमणार की नाही ते माहीत नाही. हे बघ मुली, आपण कोणाबद्दलही घाईघाईने निर्णय घेऊ नये. तू त्याला अजून नीट ओळखतसुद्धा नाही. तू तिथे जाऊन फक्त 2च दिवस झाले आहेत. पण आई, मी संजय मेहताजींना पाहताच मला लगेच समजले की ते खूप चांगले व्यक्ती आहेत. मग त्यांच्या मुलाला ओळखण्यात माझी चूक कशी होईल? हे बघ बेटा, देवाने आपले सर्वांना एकमेकांपासून वेगळे बनवले आहे. एका आईची 2 मुलेसुद्धा स्वभावाने वेगळे असतात. पण होय, काही सवयी किंवा गुण त्यांच्यात नक्कीच सापडतात. एवढं बोलून सुनंदाजी गप्प झाल्या आणि इशिका म्हणाली, खरं आई, तू सगळं इतकं छान समजावून सांगतेस की न समजण्याची शक्यता राहतच नाही. तू इतकी कुठून शिकलीस? इशिकाची बोलणे ऐकून सुनंदाजी त्यांच्या भूतकाळातील सोनेरी आठवणींमध्ये काही काळ हरवून गेल्या. संजय हा मध्यमवर्गीय कुटुंबातील एक अतिशय सामान्य तरुण होता, जो अभ्यासात हुशार होता आणि त्याचबरोबर त्याचा स्वभाव अतिशय शांत आणि सौम्य होता. त्यांची उंची सुमारे 6 फूट 11 इंच, गडद रंग, मोठे डोळे, किंचित जाड नाक पण रुंद कपाळ. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच एक मोहक हास्य होते आणि ते प्रत्येकाच्या हृदयाला प्रिय होते. कॉलेजमध्ये त्याचा कधीही कोणाशी वाद झाला नाही. यामुळे सुनंदाजी संजयकडे आकर्षित झाल्या होत्या आणि सुनंदाजींच्या साध्या राहणीमानावर संजयही आकर्षित झाला होता. त्या दोघांनीही एकमेकांसोबत जगण्या मरण्याची शपथ घेतली होती. पण हळूहळू एके दिवशी सुनंदाजींच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रेमाची चाहूल लागली आणि मग त्या दिवशी सुनंदाजींच्या वडिलांच्या कडक स्वभावामुळे सुनंदाजींच्या आयुष्यात सर्व काही बदलून गेले, ज्याची सुनंदाजींनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. त्यानंतर बरोबर 2 महिन्यातच सुनंदाजींचे शेखरशी लग्न झाले आणि तुटलेल्या मनाने त्या शेखरची बायको बनून शेखरच्या घरी आल्या. शेखर हा त्या घरातील मोठा मुलगा होता. त्याच्यात असा काही त्रास नव्हता, पण एक अडचण अशी होती की तो कधी कधी मित्रांच्या दबावाखाली येऊन दारू प्यायचा. शेखरच्या आईवडिलांनी त्याला दिल्लीला पाठवले, जेणेकरून त्याची अडचण लपवता येईल. अन्यथा त्याच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण झाल्या असत्या. पण दारूचे व्यसन असे आहे की ते इतक्या सहजासहजी सुटत नाही असे म्हणतात. शेखरच्या बाबतीतही असेच घडले. जेव्हा त्याला दारूसाठी पैसे कमी पडू लागले, तेव्हा त्याने एका खाजगी कंपनीत नोकरी धरली आणि त्यानंतर सुनंदाजी देखील त्याच्या आयुष्यात आल्या होत्या. हळूहळू सुनंदाजींनाही शेखर आवडू लागला. त्याने काही दिवस सुनंदाजीपासून आपले व्यसन लपून ठेवले होते, पण सुनंदाजींना त्याची ही सवय कळली होती. त्या काहीच करू शकत नव्हत्या, कारण याच दरम्यान ते एका मुलीची आई झाल्या होत्या, म्हणून त्या शेखरला सोडू शकत नव्हत्या. आणि मग एके दिवशी अचानक दारू पिऊन ड्रायव्हिंगमुळे शेखरचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. पण तरीही सुनंदाजींनी आपली मुलगी इशिका हिच्यासाठी स्वतःला सावरले आणि आजही ते तिच्यासाठी जगत आहे. बरं, आयुष्यसुद्धा एखाद्याच्या मृत्यूनंतर इतक्या सहजासहजी संपत नाही. मग ती व्यक्ती कितीही प्रिय असली तरी कुठली ना कुठली बंधनं आपल्याला जगात जगण्यासाठी बांधून ठेवतात. सकाळचे 7 वाजले होते. इशिका झोपली होती. ती तिच्या भविष्याबद्दल स्वप्न पाहत होती. मोबाईलच्या आवाजामुळे ती उठली होती, पण आळशीपणामुळे तिने पुन्हा डोळे मिटले. मग इशिकाला उठून आंघोळ पूजा वगैरे करून सुनंदाजी बाहेर आल्या आणि म्हणाल्या, बेटा, किती वेळ झाला हा मोबाईल वाजत आहे. हा फोन माझ्याकडे दे, मी माझ्याजवळ ठेवते. किंवा एखादा महत्त्वाचा कॉल आला तर मी त्याला उत्तर देईन. तुला माहीत आहे ना, मी माझे कानातले विकून तुला हा फोन घेऊन दिला आहे, कारण जेव्हाही तू घराबाहेर जायची तेव्हा मला तुझ्याबद्दल खूप काळजी वाटायची. सुनंदाजी बोलत होत्या, पण इशिका गाढ झोपली होती आणि सुनंदाजीच्या बोलण्याचा तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. मग सुनंदाजींनी थंड पाण्याच्या काही थेंबांनी तिला झोपेतून उठवले. तेव्हा इशिका म्हणू लागली,
आई, बाहेर पाऊस चालू झाला आहे का? मला नोकरी लागतात. मी आपल्या या वरच्या घराची छप्पर दुरुस्त करून घेईन. खूप ठिकाणी गळत आहे. त्यामुळे माझी झोपही व्यवस्थित होत नाही. इशिका हे बोलतात सुनंदाजी म्हणाल्या, तुला काम मिळेल तेव्हाच आपल्या घराची छत दुरुस्त होईल. त्यासाठी तुला सकाळी लवकर उठावे लागेल. त्यासोबतच खूप कष्ट करावे लागतील. तुला माहीत आहे का, तुझा मोबाईल कधीपासून वाजत आहे? सुनंदाजींचे म्हणणे ऐकून इशिका म्हणाली, मग आई तुम्हाला उठवायचे ना? यावर सुनंदाजी म्हणाल्या, तुला वाटतंय का मी तुला उठवले नाही? मी बराच वेळ झालं तुला आवाज देत आहे, पण तू उठली नाही. आणि हो, बाहेर पाऊस वगैरे काही पडत नाही. मीच तुझ्यावर पाणी शिंपडले. बरं आई, हा तुझा खोडसाळपणा होता. मी पण तोच विचार करत होते की या दिवसात पाऊस कसा पडत आहे. माझा मोबाईल तर दे, म्हणजे मला कळेल की कोणाचा फोन आला होता. इशिकाने मोबाईल उघडला आणि संजय मेहताजींचा मिस कॉल पाहिला. काहीतरी सांगण्यासाठी सरांनी यावेळी फोन केला असावा. मला माहीत नाही सर माझ्याबद्दल काय विचार करतील. एवढं बोलून इशिका काळजीत पडली होती. मग सुनंदाजी म्हणाल्या, तू एकदा फोन करून बघ. काही महत्त्वाचं काम आहे का? मला खूप भीती वाटते आई. तू एक काम कर, तूच फोन करून काहीतरी सांग. सुनंदाजी म्हणाल्या, मी काय सांगू बेटा? आई, काहीही सांग, पण मी आत्ता बोलणार नाही. असं म्हणत इशिकाने मोबाईल आईच्या हातात दिला. सुनंदाजींनी फोन घेतला. पण आज खूप वर्षांनी त्यांनाही अनोळखी व्यक्तीशी बोलताना जरा संकोच वाटत होता. पण आपला संकोच लपवत त्यांनी फोन केला आणि म्हणाल्या, हॅलो, नमस्कार सर, मी इशिकाची आई आहे. तुम्ही थोड्या वेळापूर्वी फोन केला होता. हॅलो, हो, मला आठवतंय की मी फोन केला होता, पण माझ्या लक्षात येत नाही की मी कॉल कोणत्या कामासाठी केला होता. पण इशिका कुठे आहे? मला तिच्याशी बोलायचे आहे. प्लीज तुम्ही जरा तिच्याकडे फोन देता का? सर, इशिका आंघोळ करत आहे. मला वाटले महत्त्वाचा कॉल आहे, म्हणून मी तुम्हाला रिटर्न कॉल केला. हो, ते आवश्यक आहे. नंतर तिला मला फोन करायला सांगा. संजय मेहताजी फोन ठेवणार होते. तेवढ्यात इशिका आली आणि आईच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाली, हॅलो, गुड मॉर्निंग सर, मी इशिका बोलते. गुड मॉर्निंग बेटा, कशी आहेस? मी ठीक आहे सर. मला तुमचा कॉल रिसीव करता आला नाही. प्लीज, आय रिअली सॉरी सर. तुम्ही कसे आहात? माफी मागायची गरज नाही बेटा. असं कधी कधी होतं. आणि हो, मी एकदम ठीक आहे. थोडा वेळ थांबून ते पुन्हा म्हणाले, ठीक आहे. मला सांग, तू आपल्या कंपनीत कधीपासून जॉईन होणार आहेस? संजय मेहताजींचे म्हणणे ऐकून इशिकाला खूप आनंद झाला. संजय मेहताजी म्हणाले, विनयने तुला काही सांगितले नाही का? नाही सर. ठीक आहे, मी आत्ता विनयशी बोलून बघतो. आणि त्यांनी फोन ठेवला. संजय मेहताजींशी बोलल्यानंतर सुनंदाजी जरा काळजीत दिसत होत्या. त्यांना संजय मेहताजींचा आवाज ओळखीचा वाटत होता आणि नावसुद्धा तसेच होतं. पण नाही, तो संजय असू शकत नाही. कुठे तो संजय, जो एका गरीब सामान्य कुटुंबातला होता? आणि हा संजय मेहता, मेहता इंडस्ट्रीचा मालक आहे. होय, एकाच नावाचे या जगात अनेक व्यक्ती आहे. हे अजिबात शक्य नाही. सुनंदाजींना असे स्वतःशी बोलताना पाहून इशिका म्हणाली, काय शक्य नाही आई? काही नाही बेटा, मला असेच काहीतरी आठवले. तू एक काम कर, मी नाश्ता तयार केला आहे, तू करून घे. तोपर्यंत मी बाकीचे कामं उरकून घेते. इशिका, मला कळत नाही की मला डोकेदुखी का होत आहे. आई, तू थोडा वेळ आराम कर, म्हणजे तुला बरे वाटेल. मी बाकीची कामं उरकून घेते. तू काळजी करू नको. इशिकाने पटापटा घरातील सर्व कामं उरकले आणि आईपाशी झेंडू बाम घेऊन आली. उठ आई, मी तुझ्या डोक्याला बाम लावते, म्हणजे तुला आराम मिळेल. आता डोळे मिटून शांतपणे झोप, मी येते थोड्या वेळाने. असे म्हणत इशिका खोलीतून बाहेर पडली. तुला समजणार नाही बेटा, तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर तुझा मामा आपल्या दोघींचा खर्च कसा उचलतोय आणि त्यासाठी त्यांना त्यांच्या बायकोकडून किती ऐकावे लागत आहे
शेवटी त्यांचेही एक कुटुंब आहे. पण माझ्या वडिलांनी त्याला सांगितले होते की बेटा, माझ्यामुळे सुनंदाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. तू तिची काळजी घे. तिकडे संजय मेहता इशिकासोबत फोनवर बोलल्यानंतर त्यांना विनयशी बोलायचे होते. ठीक 9 वाजता विनय मेहता तयार होऊन खाली आला आणि वर्तमानपत्र वाचत असताना संजय मेहता म्हणाले, बेटा, तुला त्या मुलीबद्दल काय वाटते? मुलगी? कोणती मुलगी पप्पा? अरे, जिचा काल तू इंटरव्ह्यू घेतला होता. पप्पा, तुम्ही कोणत्या मुलीबद्दल बोलत आहात? काल अनेक मुलींचे इंटरव्ह्यू झाले, पण मी तुझ्या पर्सनल सेक्रेटरीच्या इंटरव्ह्यूबद्दल बोलत आहे. कारण इंटरव्ह्यूसाठी आलेल्या बऱ्याच मुली चांगल्या होत्या. एक काम करू, आपण शर्माजींना राहू देऊ. शेवटी ते आपल्यासोबत इतकी वर्ष काम करत आहेत. संजय मेहता म्हणाले, होय, मग आपण शर्माजींना थोडी काढून टाकणार आहोत. आपण त्यांना प्रमोशन देऊ आणि त्यांना दुसरीकडे शिफ्ट करू. पण आपल्याला एक सेक्रेटरीची नियुक्ती करायचीच आहे. असे म्हणत संजय मेहताजी विनयच्या उत्तराची वाट पाहू लागले. ठीक आहे बाबा, मला ऑफिसवर जाऊ द्या. तिथे गेल्यावर मी इतर सदस्यांशी बोलून तुम्हाला कळवतो. यावर संजय मेहताजी म्हणाले, विनय, इशिका ही सर्वात बेस्ट आहे आणि मी हे इशिकाच्या पात्रतेमुळे म्हणत नाही, तर तिच्यात असलेले गुण इतरांपेक्षा वेगळे आहेत, म्हणून मी हे बोलत आहे. ठीक आहे पप्पा, मी ऑफिसमध्ये पोहोचल्यावर तुम्हाला कॉल करेन. ऑफिसला पोहोचल्यावर विनय मेहता इशिकाचाच विचार करत होता. तेवढ्यात तिथे मिस्टर अविनाश आले, जे कंपनीत चांगल्या पोस्टवर होते आणि काल त्यांच्या उपस्थितीत सर्वांचे इंटरव्ह्यू झाले. ते म्हणाले, सर, काय विचार करताय? असंच, बाकी काही नाही. मग काही वेळाने विनय म्हणाला, काल सेक्रेटरीसाठी जे इंटरव्ह्यू झाले होते त्याबद्दल तुमचे काय मत आहे? मिस्टर अविनाश म्हणाले, माझ्या मते अनेक उमेदवार आहेत, पण इशिका सर्वात बेस्ट आहे आणि आलेल्या सर्व मुलींपेक्षा स्मार्ट आहे. मिस्टर अविनाश यांचे मत जाणून घेतल्यानंतर विनय मेहता यांनी कंपनीच्या इतर 1-2 सदस्यांचे मत घेतले, जे काल इंटरव्ह्यूच्या वेळी उपस्थित होते, आणि सर्वांनीच इशिका सर्वोत्तम असल्याचा सल्ला दिला. आता विनय मेहताकडे इशिकाला सिलेक्ट करण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून विनय मेहताने त्याच्या सेक्रेटरीला इशिकाला फोन करून माहिती देण्यास सांगितले. इकडे संध्याकाळचे 4 वाजले होते. इशिका तिच्या आई सुनंदाजीजवळ पडून पुस्तक वाचत होती. तेव्हा अचानक तिच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. आधी इशिकाने दुर्लक्ष केले, पण पुन्हा कॉल आल्यावर इशिकाने कॉल रिसीव्ह केला आणि म्हणाली, हॅलो, तुम्ही कोणाला कॉल करत आहात? मी मेहता इंडस्ट्रीमधील विनय मेहताजी यांचा पर्सनल सेक्रेटरी आहे. सरांनी मला तुम्हाला एक मेसेज द्यायला सांगितलं आहे. हो, सांगा. मॅडम, तुम्हाला उद्यापासून मेहता इंडस्ट्री जॉईन करायची आहे. तुम्हाला काही वेळात मेल येईल. यावर इशिका म्हणाली, खरंच? तुमचे आभार कसे मानावे तेच समजत नाहीये. धन्यवाद सर. इशिकाने सेक्रेटरीचे आभार मानले. वेलकम मॅम. तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही माझी जागा घेत आहात. यावर इशिका म्हणाली, मग तुम्हाला नोकरीवरून काढून टाकले जाईल का? नाही मॅडम, मला नोकरीतून काढून टाकले जाईल की नाही ते मला माहीत नाही, पण मेहता इंडस्ट्री कोणावरही अन्याय करत नाही हे मला चांगलेच माहीत आहे. तसेच तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो की सर खूप वक्तशीर आहेत. त्यांना उशीर झालेले अजिबात आवडत नाही, म्हणून तुम्ही ऑफिसच्या वेळेत या. एवढी माहिती दिल्याबद्दल सर तुमचे खूप खूप आभार. नाहीतर इथले लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून एकमेकांचे पाय खेचणे सोडत नाही. मॅडम, मीही इथूनच हे गुण शिकलो आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. उद्या पुन्हा भेटू. तोपर्यंत गुड बाय. खूप खूप धन्यवाद सर. असे म्हणत इशिकाने फोन ठेवला. तोपर्यंत तिचा आवाज ऐकून सुनंदाजीही जागे झाल्या होत्या आणि इशिकाने फोन ठेवताच त्या म्हणाल्या, कॉल मेहता इंडस्ट्रीमधून होता का? हो आई. काय म्हणाले ते लोक? आई, मला उद्या ऑफिसला बोलवले आहे, पण मला भीती वाटते, कारण माझी विनय मेहता यांची पर्सनल सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झाली आहे.
पण यात घाबरण्याचे काय कारण आहे बेटा? विनय मेहता हा आजच्या पिढीतला तरुण आहे आणि तू सुद्धा पुरोगामी विचारांची तरुणी आहेस. दोघांच्याही विचारात काहीतरी समानता असेलच. हो, सुसंवाद प्रस्तावित करण्यासाठी थोडा वेळ लागेल. तुला थोडा संयम ठेवावा लागेल आणि तुझ्या बोलण्यात थोडा मऊपणा आणावा लागेल. आई, आता राहू दे. तू फक्त एवढंच सांगशील की द्वेषावर प्रेमाने विजय मिळवता येतो, वाईटावर चांगुलपणाने विजय मिळवता येतो. इशिकाचे बोलणे ऐकून सुनंदाजी हसल्या आणि म्हणाल्या, जेव्हा तुला सर्व काही माहीत आहे मग तू मला का त्रास देते? मला खात्री आहे की माझी मुलगी खूप चांगले काम करेल. थांब, मी तुझे तोंड गोड करते. असे म्हणत सुनंदाजी उठू लागल्या. इशिकाने त्यांना थांबवले. आई, तू इथे शांत बस. मी तुझ्यासाठी काहीतरी गोड घेऊन येते. सुनंदाजी इशिकाचे म्हणणे टाळू शकले नाही आणि डोळे मिटून शांतपणे पडून राहिल्या. काही वेळाने इशिकाने एका ट्रेमध्ये एक ग्लास पाणी आणि 2 वाट्यात काहीतरी घेऊन आली आणि सुनंदाजींना म्हणाली, बघ आई, आज मी तुझ्यासाठी काय तयार केले आहे. आता लवकर उठ आणि मला सांग कसे झाले आहे. काय आणलेस बेटा? असे म्हणत सुनंदाजींनी एक वाटी उचलली आणि ते अतिशय काळजीपूर्वक पाहू लागल्या. काही वेळ त्यांना समजले नाही की हे काय आहे, पण इशिकाचं मन राखण्यासाठी त्यांनी आधी इशिकाचं तोंड गोड केलं आणि मग आपल्या तोंडात एक चमचा टाकला आणि म्हणाल्या, वा, काय खीर केली आहेस बेटा. आई, राहू दे. मला माहीत आहे की चांगली झाली नाही. मी साखरेऐवजी त्यात मीठ टाकले आहे आणि तू माझी खोटी स्तुती करत आहे. काही फरक पडत नाही बेटा. तू प्रयत्न केला हेच माझ्यासाठी पुरेसे आहे. असे म्हणत इशिकाला छातीशी घट्ट मिठीत घेतलं. इशिकासुद्धा लहान मुलासारखी आईला चिटकून राहिली आणि सुनंदाजी जेव्हा झोपी गेल्यावर तेव्हा इशिका उठून बाहेर आली आणि तिने कपाटातून काही ड्रेस काढले आणि त्यांच्याकडे पाहू लागली. ठीक आहे, मी हा ड्रेस घालेन. तिने कलर चॉईस केला. तो ड्रेस तिला खूप छान दिसत होता. इशिका मनातल्या मनात म्हणाली, ठीक आहे, मी हा ड्रेस घालेन. आजकाल कामावर जाणाऱ्या मुलींप्रमाणे मी अगदी मॉडर्न दिसेल. पण माझ्याकडे या ड्रेसशी जुळणारे सँडल नाही, त्यामुळे पूर्ण ड्रेस खराब दिसेल. असे म्हणत इशिकाने तो ड्रेस पलीकडे ठेवला. काही वेळातच तिथे कपड्यांचा ढीग पडला होता, पण ती काय घालणार ही इशिकाला समजत नव्हते. मग त्या क्षणी तिच्या मनात आले की आईच्या कपाटात बघितल्यावर कदाचित मला काहीतरी समजेल. मी लगेच माझ्या आईचे कपाट उघडले. तेव्हा आई आली आणि म्हणाली, काय शरत आहे बेटा? काही नाही आई, मी फक्त पाहत होते की कदाचित मला तुझ्या कपाटात काहीतरी युनिक भेटेल. माझ्या कपाटात युनिक? तू वेडी तर नाही ना झालीस? तुला माहीत आहे की तुझे वडील गेल्यानंतर मी ड्रेस वगैरे घालणे बंद केले होते. आता तुला माझ्या कपाटात फक्त साड्याच मिळतील. मग इशिकाने आईच्या कपाटातून नेव्ही ब्ल्यू कलरची साडी बाहेर काढली, ज्यावर सोनेरी रंगाची बॉर्डर होती. आई, ही साडी मला कशी वाटेल? ठीक आहे, तू आता साडी घालणार का? असे म्हणत सुनंदाजी जोरात हसल्या. आई, तू का हसतेस? अगं, तुला अजून नीट कसे चालायचे ते माहीत नाही, मग तू साडी नेसून कशी चालशील? असे म्हणत सुनंदाजींनी पुन्हा एकदा इशिकाला चिमटे काढले. आई, आता मी उद्या साडीच नेसून जाणार, पण त्यासाठी तू मला तयार करशील. तुला माहीत आहे ना मला साडी नेसता येत नाही. ठीक आहे बाबा, मी तुला तयार करेन, पण त्याऐवजी दुसरी साडी घाल. या साडीत काय बिघडले आई? नाही, त्यात काही चुकीचे नाही. तुला आवडली तर तू घालू शकतेस. बरं आई, मला एकदा नीट बघू दे. असं म्हणत इशिकारीच्या खोलीत गेली आणि सुनंदाजी पुन्हा त्यांच्या जुन्या आठवणीत हरवून गेला. त्यांना आठवू लागले की त्यावेळी साडीच्या दुकानात स्टॅच्यूवर सजवलेल्या या साडीकडे सुनंदाजी टक लावून पाहत असताना संजयने आपले वाचवून ठेवलेल्या पैशातून ही साडी विकत घेऊन दिली होती आणि सुनंदाजींना कॉलेजच्या फेअरवेल पार्टीत नेसून यायला सांगितले होते. पण तोपर्यंत सुनंदाजींच्या जीवनात त्यांनी कल्पनाही केली नसेल असा भूकंप झाला आणि त्यानंतर त्यांनी ती साडी तशीच ठेवून दिली. दुसऱ्या दिवशी सुनंदाजींनीही इशिकाला स्वतःच्या हाताने तयार केले. नेव्ही ब्ल्यू साडी इशिकाला खूप छान दिसत होती. साडीच्या गडद रंगामुळे तिचा गोरीपणा आणखीनच वाढत होता. स्वतःला आरशात पाहून इशिका मंत्रमुग्ध झाली
आणि मनातल्या मनात हसली. मग सुनंदाजींनी कॅब आल्याची माहिती दिली आणि इशिकाला पटकन खाली जायला सांगितली. मी येते आई, असे म्हणत इशिकाने पुन्हा एकदा स्वतःला आरशात पाहिलं. तिची पर्स आणि काही महत्त्वाची कागदपत्रे उचलली आणि ती पटकन खाली आली. मग सुनंदाजींनी इशिकाला कुंकवाचा टिका लावून तिला दही आणि गूळ खाऊ घातला. त्यानंतर इशिका कॅबमध्ये बसून मेहता इंडस्ट्रीच्या ऑफिसला गेली. आज इशिकाला पाठवताना सुनंदाजींचे डोळे पुन्हा भरून आले होते. त्यांना इशिकाची घरातून पाठवणी केल्याचा भास झाला. अचानक दारावरची बेल वाजल्याच्या आवाजाने त्यांचे लक्ष विचलित झाले आणि त्यांनी बाल्कनीतून बाहेर पाहिलं तर दूधवाला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले. पण भावनांवर नियंत्रण कुठे असते? एकदा का ते इतक्या लवकर उफळून आले की ते अश्रूंचा असा पूर आणतात की त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होते. इशिका आज वेळेच्या आधीच मेहता इंडस्ट्रीला पोहोचली होती आणि विनय मेहताला सुद्धा आज घाई होती. त्यामुळे तो नाश्ता न करताच ऑफिसला निघून गेला होता. बरोबर 10 वाजता तो त्याच्या केबिनमध्ये आला आणि आल्याबरोबर त्याने पहिले त्याच्या नवीन सेक्रेटरीबद्दल विचारले. मग एका कर्मचाऱ्याने येऊन कळवले की सर, इशिका मॅडम जवळपास अर्ध्या तासापासून तुमची वाट पाहत आहेत. मी त्यांना आत पाठवू का? हो, पाठव, असं म्हणत विनय मेहता काही फाईल्स बघू लागला. मग काही वेळाने दारावर थाप पडली आणि एक गोड आवाज आला. मे आय कम इन सर? एस कम इन. विनय मेहता हे बोलताच इशिका आत जाऊन थांबली. विनय मेहताने तिला बसायला सांगितले नाही, कारण त्याचे लक्ष दुसरीकडे कुठेतरी होते आणि तो इशिकाकडे बघतच राहिला. तशी आज इशिका खूप क्यूट दिसत होती, कारण तिने साडी नेसली होती आणि त्यावर थोडासा मेकअप केल्याने तिचा लूक आणखीनच वाढला होता. तिला पाहून कोणीही मोहित झाले असते. तेवढ्यात त्याचा जुना सेक्रेटरी आला आणि दार ठोठवत म्हणाला, मे कम इन सर? एस कम इन. तेव्हाच विनय मेहताची नजर स्थिर उभे असलेल्या इशिकावर पडली, जे पाहून विनय मेहता म्हणाला, इशिकाजी, तुम्ही अजूनही उभे आहात? प्लीज सीट. थँक्स सर, असे म्हणत इशिका चेअरवर बसली. विनय मेहता त्याच्या जुन्या सेक्रेटरीला म्हणाला, शर्माजी, प्लीज तुम्ही इशिका मॅडमला काम समजावून सांगा. हो सर, म्हणत शर्माजींनी इशिकाला काम समजावून सांगायला सुरुवात केली. काही वेळाने शर्माजींनी विनय मेहताला सांगितलं की मी इशिका मॅमला आपले सर्व काम समजावून सांगितले आहे आणि त्यांनीही लक्षात घेतले आहे. मला आशा आहे की ती तुमच्यासोबत खूप छान काम करेल. ठीक आहे सर, मी आता निघत आहे. शर्माजी, तुम्ही कुठे चालला आहात? तुमच्यासारख्या कष्टाळू आणि प्रामाणिक माणसांची आपल्या इंडस्ट्रीला गरज आहे, हे तुम्हाला माहीत आहे. म्हणून आजपासून आपल्या मेहता इंडस्ट्रीच्या सल्लागारपदी तुमची नियुक्ती करण्यात आली आहे. सर, माझी? होय मिस्टर शर्मा, मी फक्त तुमच्याबद्दल बोलतोय. आजपासून तुम्ही या इंडस्ट्रीच्या चेअरमनसोबत काम कराल. पण सर, मला याची काहीच कल्पना नाही. हळूहळू सगळं माहीत होईल, याची तुम्ही काळजी करू नका. मिस्टर शर्मा, आता तुम्ही जाऊ शकता. हो सर, असं म्हणत शर्माजी केबिनच्या बाहेर गेले. मिस इशिका, आज तुमचा पहिला दिवस आहे, त्यामुळे नीट समजून काम करा. ओके सर, म्हणत इशिका आपल्या कामात मग्न झाली. काही वेळाने विनय मेहता आणि इशिका कामात व्यस्त झाले. तिच्या कामात ती इतकं व्यस्त होती की शिपाईने आणलेला चहा थंड झाला होता. मग विनय सरांनी 2 कप कॉफी मागितली. काही वेळाने शिपाई 2 कप कॉफी घेऊन आला आणि 1 कप विनय सरांच्या आणि दुसरा कप इशिकाच्या टेबलवर ठेवला. पण यावेळीही इशिकाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तेव्हा विनय सर म्हणाले, इशिका मॅम, आधी कॉफी पिऊन घ्या, मग तुम्ही काम करा. मग इशिका म्हणाली, सर, तुम्ही काही बोललात? हो मॅडम, तुम्ही कामात इतके व्यस्त आहात की अगोदर चहा आलता, तो थंड झाला आणि आता कॉफी पण थंड होऊ लागली आहे. म्हणून मी म्हणालो, कॉफी प्या, कामे होत राहतील. हो सर, म्हणत इशिकाने घाबरतच कॉफीचा घोट घ्यायला सुरुवात केली. पण तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. हे पाहून विनय सर म्हणाले, इशिकाजी, घाबरू नका. मी सुद्धा तुमच्यासारखाच एक माणूस आहे आणि इथून पुढे आपल्याला एकत्र काम करायचे आहे. हो सर, म्हणत इशिका तिचे काम करू लागली. तेवढ्यात संजय मेहताही आले आणि विनयला विचारले, बेटा,
तुला आपले नवीन सेक्रेटरी कसे वाटले? पप्पा चांगले आहेत. ते त्यांच्या कामावर इतकी निष्ठावान आहे की त्यांना त्यांच्या पुढे काहीच दिसत नाही. बघा, 2 चहा थंड झाले आणि कॉफीसुद्धा थंड झाली असती जर मी त्यांना सांगितले नसते तर. बेटा, कधी कधी असं होतं. मग आज त्यांचा पहिला दिवस आहे. थोडी भीती आणि अस्वस्थता आली असेल. मग ते इशिकाला म्हणाले, बाय द वे बेटा, इथे माझ्यासोबत असणाऱ्या कोणालाही घाबरायची गरज नाही. हो सर म्हणत इशिका पुन्हा आपलं काम करू लागली. यावेळी तिच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू होतं आणि विनय मेहताच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होतं. ते संजय मेहता यांनी वाचलं होतं आणि ते वाचून त्यांना मनातून आनंद वाटत होता. रात्रीचे सुमारे 11 वाजले होते. आज इशिका खूप आनंदी दिसत होती. मग सुनंदाजी सुद्धा म्हणाल्या, बेटा, तुझा आजचा पहिला दिवस कसा गेला? खूप छान आई. आणि तुला माहिती आहे का की विनय मेहताजी देखील खूप छान व्यक्ती आहेत. तू अगदी बरोबर बोलली होतीस. आपण कोणाचेही न कळत त्याच्याबद्दल काही गृहीतक बांधू नयेत. बरं, मी विनाकारण घाबरले होते. जाऊ दे, बरं झालं मला तुझ्याबद्दल काळजी पडली होती. आता लवकर झोप. तुला उद्या पुन्हा ऑफिसला जायचं आहे. असं म्हणत सुनंदाजींनी लाईट बंद केली. पण इशिकाच्या डोळ्यात अजूनही सोनेरी भविष्याची स्वप्ने तरळत होती. जेव्हा तिची स्वतःची गाडी आणि बंगला असेल. हा सगळा विचार करता करता इशिकाला कधी झोप लागली ते कळलेच नाही. सकाळी उठल्यावर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून तिला आज सकाळी खूप बरे वाटले. थोड्या वेळाने सूर्यदेवही उगवल्याचे तिला दिसले. पूर्वेकडे लालसरपणा पसरला होता. काही वेळाने इशिका फ्रेश होऊन ऑफिससाठी तयार झाली. तेवढ्यात सुनंदाजी नाश्ता घेऊन आल्या आणि दोघींनी नाश्ता केला. त्यानंतर इशिका ऑफिसला जायला निघाली आणि आजही ती वेळेच्या अगोदरच पोहोचली होती. विनय मेहतासुद्धा ऑफिसमध्ये आला होता. त्याच्या लक्षात आले की कालच्यापेक्षा आज इशिका जास्त खुश दिसत होती. म्हणून त्याने पण संधी साधून इशिकाला फाईल घेऊन आपल्याकडे बोलावले. काही वेळाने इशिका फाईल घेऊन विनयजवळ आली आणि विनयच्या हातात दिली. तेव्हा विनयने मुद्दाम ती फाईल खाली पाडली. इशिका ती उचलण्यासाठी खाली वाकली होती. तेव्हा विनय स्वतः खाली वाकून ती उचलू लागला. ते पाहून इशिका मागे सरकली. इशिका मागे सरकल्याचे पाहून विनय मेहताला समजले होते की इशिका इतर मुलींपेक्षा फार वेगळी आहे. त्या दिवसापासून विनय मेहता हळूहळू इशिकाकडे आकर्षित होऊ लागला. मग एके दिवशी त्याने आपले मन इशिकाकडे व्यक्त केले. इशिका, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. इशिका लग्नाची बातमी ऐकून खूप घाबरली होती. त्यावेळी विनयच्या बोलण्याला ती काहीच उत्तर देऊ शकली नाही आणि ती तिथून उठून निघून गेली. इशिका निघून गेल्यावर विनय मेहता विचार करू लागला की मी काही चुकीचं तर बोललो नाही ना? माहीत नाही इशिका माझ्याबद्दल काय विचार करत असेल. घरी पोहोचल्यावर विनय मेहता आपल्या खोलीत गेला आणि शांतपणे झोपला. कोणाशीही बोलला नाही आणि रात्री जेवायलाही खाली आला नाही. विनय जेवायला आला नाही तेव्हा संजय मेहताजी आणि रश्मीजी दोघेही खूप काळजीत पडले. मग दोघेही विनयच्या खोलीत गेले आणि म्हणाले, बेटा, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? हो आई बाबा, माझं फक्त थोडं डोकं दुखत होतं आणि मला जेवायची इच्छा नव्हती आणि कोणाशी बोलूही वाटत नव्हतं. बेटा, पण काहीतरी खा. नाही आई, मला भूक नाही. किती वेळा सांगितले आहेस की जास्त काम करू नकोस. थोडा वेळ स्वतःसाठी काढत जा. पण तू ऐकत नाहीस. मी औषध घेऊन येते. जेवून शांतपणे झोप. तुला काही वेळाने बरे वाटेल. एवढे बोलून रश्मीजी औषध घेण्यासाठी खाली गेल्या आणि काही वेळातच त्या औषध आणि जेवायला घेऊन आल्या. पण विनयने थोडेसेच जेवण केले आणि औषध खाल्ल्यानंतर तो तोंडावर चादर घेऊन झोपी गेला. विनयला असे पाहून संजय मेहता यांनाही समजले की हे काहीतरी वेगळेच आहे. मग त्यांनी इशिकाला कॉल केला. तेव्हा इशिकाचा फोन बंद लागत होता. त्यानंतर त्यांनी ऑफिसच्या कर्मचाऱ्याला काहीतरी विचारले आणि लगेच ते ऑफिसला निघून गेले. इकडे घरी आल्यावर इशिकालाही जरा हरवल्यासारखं वाटत होतं आणि काही वेळाने तिनेही डोकेदुखीचं निमित्त करून
ती झोपायला तिच्या खोलीत गेली. सुनंदाजींनीही आजपर्यंत इशिकाला असे कधी बघितले नव्हते. त्यांनाही समजले होते की प्रकरण काही वेगळेच आहे. त्यामुळे त्यावेळी त्यांनी इशिकाला झोपू दिले. रात्री 10च्या सुमारास सुनंदाजींनी इशिकासाठी जेवण आणले. तेव्हा इशिकाने जेवायला नकार दिला. पण सुनंदाजींनी शपथ दिल्यानंतर इशिकाने कसे तरी थोडेसे जेवण केले. सुनंदाजी म्हणाल्या, काय झालं आहे बेटा? मी तुझी आई आहे आणि तुझ्याशिवाय माझ्या या जगात दुसरे कोणीही नाही. मी तुला असं अस्वस्थ पाहू शकत नाही. म्हणून काही असो, मला खरं सांग. आईचे म्हणणे ऐकून इशिका म्हणाली, आई, मेहता इंडस्ट्रीचे मालक विनय मेहता यांना माझ्याशी लग्न करायचे आहे. पण तुला माहीत आहे की मी या सगळ्यांचा विचार कधीच केला नाही. म्हणून मी त्यांना काहीही न बोलता घरी निघून आले. इशिकाचे म्हणणे ऐकून सुनंदाजी म्हणाल्या, तू अगदी बरोबर केले आहे. लग्नाचे असे निर्णय घाईत घेतले जात नाही. म्हणून आधी नीट विचार कर की काय करावे. आईचे म्हणणे ऐकून इट्स ओके आई म्हणत इशिकाने चादर तोंडावर घेतली आणि विनय मेहताचा विचार करू लागली. मग ती मनात म्हणू लागली की विनय मेहताची काय चूक आहे? वयाचा थोडा फरक आहे, नाही तर त्यात काही नुकसान नाही. विनय एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीचा मालक आहे. त्याला खूप चांगल्या मुली मिळू शकल्या असत्या. पण त्याने मला का निवडले? तर मी खूप चांगली मुलगी आहे. मी एका सामान्य कुटुंबातील आहे. तो माझ्यावर खऱ्या मनाने प्रेम करत आहे. हवे तर त्याने माझा गैरफायदाही घेतला असता. पण त्याने तसं न करता डायरेक्ट मला लग्नासाठी प्रपोज केले. म्हणून मी त्याचा विश्वास तोडू शकत नाही. पण त्याआधी मी माझ्या आईशी बोलावे. असा विचार करून इशिकाने तोंडावरची चादर काढली आणि आईला म्हणाली, आई, विनय माझ्यापेक्षा वयाने थोडे मोठे आहे अर्थातच, पण ते खूप छान व्यक्ती आहे आणि माझ्यावर मनापासून प्रेम करतात. म्हणूनच मलाही त्यांना माझ्या प्रेमाच्या धाग्याने बांधायचे आहे. इशिकाचे म्हणणे ऐकून सुनंदाजी म्हणाल्या, ठीक आहे बेटा, पुन्हा एकदा नीट विचार कर आणि मग निर्णय घे. तोपर्यंत मी तुझ्या काकांशी बोलेन. बरं आई, असं म्हणत इशिका बाल्कनीकडे गेली आणि विनय मेहताचा नंबर डायल केला. पण विनय झोपला होता, म्हणून त्याच्या वडिलांनी फोन उचलला. तेव्हा इशिकाने हॅलो सर, आय लव्ह यू टू 2-3 वेळा म्हणाली. पण तिकडून काही प्रतिसाद न मिळाल्याने तिने फोन ठेवला. संजय मेहता यांनी इशिकाचा आवाज ओळखला होता. त्यामुळे ही प्रेमाची गोष्ट आहे हे समजायला त्यांना वेळ लागला नाही. मग त्याच क्षणी त्यांनी इशिकाला त्यांच्या फोनवरून कॉल केला आणि म्हणाले, इशिका बेटा, घाबरू नको. मला तुझ्या आईवडिलांना भेटायचे आहे. मी आत्ताच 1 तासाभरात तुझ्या घरी येतो. सर, मला फक्त आई आहे. ओके बेटा, सॉरी. आईशी बोलून मी तुम्हाला कळवते. असे म्हणत इशिकाने घाईघाईत फोन ठेवला आणि मग आईला म्हणाली, आई, संजय मेहताजींना तुला भेटायचे आहे. तेव्हा सुनंदाजी म्हणाल्या, बघ बेटा, संजय मेहताजी खूप मोठे व्यक्ती आहे आणि तुला आपल्या घराची परिस्थिती माहिती आहे. इशिका म्हणाली, नाही आई, त्यांना येऊ दे आणि पाहू दे आपल्या घराची परिस्थिती. मलाही तेच तर हवे आहे. जर त्या लोकांना माझ्याशी नाते प्रस्थापित करायचे असतील तर त्यांना मला माझ्या अशाच परिस्थितीत स्वीकारावे लागेल. इशिकाचे बोलणे ऐकून सुनंदाजी म्हणाल्या, ठीक आहे, तुला योग्य वाटेल तसे कर. असे म्हणत सुनंदाजींनी घरातील कामं पटकन उरकायला सुरुवात केली आणि इशिका घरातील काही सामान घेण्यासाठी जवळच्या बाजारात गेली. काही वेळाने जेव्हा इशिका घरातील सामान घेऊन परत आली तेव्हा तिने पाहिले की आईने घरातील सर्व कामं उरकली होती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. इशिकाने उठून दार उघडले आणि समोर संजय मेहताजी उभे असलेले दिसले. इशिकाने खाली वाकून त्यांच्या पायाला स्पर्श केला. संजय मेहताजींनीही इशिकाला आनंदी राहण्याचा आशीर्वाद दिला. त्यानंतर इशिकाने त्यांची तिच्या आईशी ओळख करून दिली आणि म्हणाली, सर, ही माझी आई आहे. बरं, मी चहा करते, तोपर्यंत तुम्ही दोघी बोला. असे म्हणत ती किचनमध्ये गेली. इशिका गेल्यानंतर संजय मेहताजींना सुनंदाजींना पाहून काय बोलावे तेच त्यांना समजत नव्हते. आज त्यांच्या डोळ्यासमोर तेच दृश्य तरळले. जेव्हा सुनंदाजींचे वडील म्हणाले होते, नाही, असे होऊ शकत नाही. मी माझ्या मुलीच्या कपाळावर
मातीची धूळ घालू शकत नाही, कारण त्यावेळी संजय मेहताजींची परिस्थिती खूपच गरिबीची होती. संजय मेहताजींना असे शांत बसलेले पाहून सुनंदाजींनी मौन तोडले आणि म्हणाल्या, संजयजी, काय विचार करत आहात? तेव्हा संजय मेहता यांनी सुनंदाजीसमोर हात जोडले आणि म्हणाले, सुनंदाजी, आता माझ्या एकुलत्या एक मुलाचे आयुष्य तुमच्या हातात आहे. मला तीच गोष्ट पुन्हा पुन्हा नको आहे. संजय मेहताजींचे म्हणणे ऐकून सुनंदाजी म्हणाल्या, हो संजयजी, माझ्या मुलीच्या आयुष्याचाही प्रश्न आहे. माझ्या घरच्यांनी काहीही करण्यापूर्वी मला वाटते की त्या दोघांनाही आपण प्रेमाच्या घट्ट बंधनात बांधले पाहिजे. लवकरात लवकर लग्नाची तारीख शोधा. मी सुद्धा माझी जबाबदारी लवकरात लवकर पार पाडेन. तितक्यात इशिका चहा नाश्ता घेऊन आली. तेव्हा संजय मेहताजी म्हणाले, आज मी खूप खुश आहे. या आनंदात तोंड गोड झालेच पाहिजे. मग त्यांनी एक मिठाई उचलून इशिकाला खाऊ घातली आणि म्हणाले, आता तू लवकर माझ्या घरी ये. मग माझ्या घरात आणखीन एक नातं वाढेल, ते म्हणजे बाबा आणि मुलीचे. ते ऐकून सुनंदाजींच्या डोळ्यात पाणी आले. त्यानंतर संजय मेहताजी देखील उठले आणि जाण्यासाठी तयार झाले आणि सुनंदाजींना म्हणाले, मी लवकर लग्नाची तारीख शोधतो आणि तुम्हाला कळवतो. आणि हो इशिका मेहता, तिकडे माझ्या मुलाला फोन करून कळव, नाहीतर तो माझ्यावर ओरडेल. दुसऱ्याच दिवशी संजय मेहताजींनी सुनंदाजींना फोन केला आणि सांगितले की पुढच्या आठवड्याची तारीख काढली आहे आणि लग्न मंदिरात होणार आहे. त्यानंतर रिसेप्शन मोठ्या थाटामाटात होईल. संजय मेहताजींचे म्हणणे ऐकून सुनंदाजी भावूक झाल्या आणि म्हणाल्या, संजयजी, तुम्ही माझ्या सर्व समस्या सोडवल्यात, नाहीतर मी एवढ्या घाईत लग्नाची तयारी कशी करू शकेन, या विचारानेच मी घाबरले होते. मी काही केले नाही सुनंदाजी, सर्व काही देवाच्या आशीर्वादाने होत आहे. ठीक आहे, आता ही गोष्ट सोडा आणि मुलीच्या लग्नाची तयारी करा. हो संजयजी, आणि तुम्ही पण, असे म्हणत सुनंदाजींनी फोन ठेवला. आज सुनंदाजीसाठी प्रत्येक क्षण खूप जड होत होता. त्यांना इशिकाकडे बघता येत नव्हते, तिचे 8 दिवसाने लग्न होते. ती सुनंदाजींचा एकमेव आधार होती. पण त्याचबरोबर इशिका चांगल्या घरात जात आहे याचा त्यांना आनंदही होत होता. एक अशी जागा जिथे तिला कशाचीही कमतरता भासणार नाही. सुनंदाजी हा सर्व विचार करत होत्या तेव्हा इशिका त्यांच्याजवळ आली आणि हुंदके देत रडू लागली, कारण तिलाही कळले होती की इतके दिवस ती जिच्या आधारी होती, आता तिला ती सोडून दुसऱ्या घरी जाणार होती. पण आईने तिची समजूत काढत तिला गप्प केले. बघता बघता 8 दिवस तयारीतच निघून गेले आणि रात्र फोनवर बोलण्यात निघून गेल्या. आज इशिकाचे साध्या पद्धतीने मंदिरात लग्न करण्यात आले आणि इशिकाने आशीर्वादासाठी आईच्या चरणी नतमस्तक झाली आणि रडू लागली. तेव्हा सुनंदाजींनी तिला उचलले आणि मिठी मारत रडत रडत म्हणाल्या, काळजी घे बेटा, दिल्या घरी सुखी राहा, तुझी आणि तुझ्या कुटुंबाची काळजी घे. असं म्हणत सुनंदाजींनी अश्रूंच्या डोळ्यांनी इशिकाचा निरोप घेतला. इशिकाचे लग्न सुरळीत पार पडल्यानंतर सुनंदाजींनी तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आणि नातेवाईकांना कळवले की इशिकाच्या लग्नाचे रिसेप्शन 2 दिवसांनी होणार आहे आणि लग्न घाईघाईत पार पडले. रिसेप्शन पार्टीत सुनंदाजींच्या सर्व नातेवाईकांनी हजेरी लावली होती. तेव्हा सुनंदाजींच्या सर्व नातेवाईकांना समजले की इशिका आज शहरातील सर्वात मोठ्या उद्योगपतीची सून झाली होती. या कथेला इतकं प्रेम दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. मित्रांनो, ही गोष्ट आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.